विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। वेड्याचं सोंग घेऊन शहरामध्ये नेहमीच उचापत्या करणाऱ्या गाण्याने शहरवासियांना बेजार केला आहे। या चौकातून त्या चौकामध्ये जाण्यासाठी हा गाण्या चालत्या वाहनांना लोंबकाळत प्रवास करतो। अनेकांच्या हातातील साहित्य पळवण्याचा प्रयत्न करतो। महिला व मुलींनाही याचा खूप त्रास आहे, परंतु तो वेडा आहे म्हणून याकडे कोणी लक्ष देत नाहीत। वेड्याचं ढोंग करणारा हा गाण्या काही दिवस केजमधून गायब होतो व कुठेतरी कामधंदा करतो। काही दिवसानंतर मग टाइमपास म्हणून पुन्हा शहरामध्ये येतो व असा धिंगाणा करतो, परंतु या प्रकाराला शहरातील जनता पूर्णपणे वैतागली आहे। या गाण्याचा रोड शो मुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता असते, म्हणून हा प्रकार कोणीतरी कायद्याच्या मार्गाने कायमचा बंद करावा अशी मागणी शहरवासियांतून होत आहे। शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने साबला या गावामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झालेले आहेत। शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य स्पर्धा व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे। तसेच नेकनूर येथील विनोदाचार्य शिवचरित्रकार हबप गुरुवर्य नाना महाराज कदम यांच्या सुसराव्या अशा कीर्तनाचाही कार्यक्रम संपन्न झाला आहे। या विविध कार्यक्रमांना केज येथील दोन्ही पत्रकार संघाच्या पत्रकारांनी वेगवेगळ्या दिवशी हजेरी लावली होती। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या भाषण स्पर्धेला सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष सय्यद माजद, संतोष सोनवणे, डी बनसोडे, अभय कुलकर्णी, दीपक नायकवाडे, रामदास तपसे, संतोष गालपाडे, इक्बाल शेख, मजर शेख यांची उपस्थिती होती। या स्पर्धेतील विजेत्यांना सक्रिय पत्रकार संघाच्या वतीने बक्षीस देण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव कटारे हे होते, तर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय क्रीडारत्न आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी केले होते। या स्पर्धेला सुधीर नाईकनवरे, हनुमंत कटारे, सोनाजी कटारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल काकडे, अशोक नाईकनवरे, महादेव काकडे, अजय काकडे, रामेश्वर काकडे, गणेश काकडे, अजय अंडील, विष्णू काकडे, दादा परळकर, लखन राऊत, अक्षय काकडे, रामेश्वर मुळे, रामराजे शिंदे, विजय शिंदे, सुनील शिंदे, बिभीषण भोसले, अनिल भोसले, अतुल सोळंके, चंद्रकांत राऊत यांच्यासह अनेक तरुणांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले आहेत। पहा याबाबतची काही क्षणचित्र। यानिमित्त प्रथमतः आपल्या सर्व ग्रामस्थांना आमच्या सक्रिय पत्रकार संघाच्या वतीनं शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। खरंच काकडे सर आणि आपण सर्व ग्रामस्थ त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी। मला बोलायचा विषय नव्हता, परंतु हा सगळा कार्यक्रम बघून मला थोडंसं बोलण्याची इच्छा झाली की अतिशय सुंदर व्यासपीठ तुम्ही गावातल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा त्या स्पर्धकासाठी तयार करून दिलं, त्याच्याबद्दल मी तुमचं संयोजन कमिटीचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो की असं व्यासपीठ किंवा शिवजयंती साजरी करणं किंवा त्याच्या मागचा उद्देश काय, शिवरायांनी काय उद्देश दिला किंवा शिवरायांची शिकवण काय होती ही तुम्ही कुठं ना कुठं तरी गावामध्ये रुजवतात। हे तुमचा अतिशय कौतुकास्पद उपक्रम मला या ठिकाणी आवडला। किंवा शिवाजी महाराजांनी आज आपण बघतो की शिवाजी महाराज असतील किंवा एक प्रत्येक राष्ट्रपुरुष आपण प्रत्येक एका जातीशी बांधतो, तर शिवराय हे मराठ्यांचे नेते नव्हते किंवा मराठ्यांचे राजे नव्हते, ते मराठी भाषिकांचे राजे होते हे सांगणं किंवा हे आता ह्या लहान लहान विद्यार्थ्यांवर बिंबवणं ही आता काळाची गरज आहे। आपण प्रत्येक जण आताच या ताईने सांगितलं भाषणामध्ये की निळा रंग कुणाचा, जांभळा रंग कुणाचा, केशरी रंग कुणाचा, तसं प्रत्येक राजकीय किंवा प्रत्येक सामाजिक पुरुष आपण एका जातीशी निगडीत आहोत, परंतु या बंधनातून शिवाजी महाराजांकडे 18 पगड जातीचे लोक काम करायचे, त्याच्यामध्ये सर्व जातीचे लोक काम करत होते। हे सामाजिक बांधिलकी आपण गावाला जपली पाहिजे आणि शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे ही तरुणांना अतिशय मोलाचा सल्ला आपण दिला। मी सर्व गावकऱ्यांना, सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो। आपला कार्यक्रम असाच पुढे चालू राहील। आम्हाला थोडंसं बाहेरगावी जायचं असल्यामुळं या ठिकाणी आपली सर्वांची माफी मागून आम्ही या ठिकाणी रजा घेतो। आपल्याला सर्वांना पुनश्च एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।
न्यायालयाच्या आदेशानुसार शाळेत रुजू करून घेतलेल्या सहशिक्षकास संस्थाचालक आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ करत असल्याने या छळास कंटाळून शिक्षकाने आत्महत्या करण्याचा इशारा प्रशासनास दिला असल्याची माहिती सहशिक्षक शिवदास मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान उच्च न्यायालयासह शिक्षण उपसंचालकाचे आदेश डावलत असलेल्या संस्थाचालकावर प्रशासन कारवाई का करत नाही असा सवालही सहशिक्षक मुंडे यांच्या पत्नी रत्नमाला मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी पती पत्नीने मांडलेली कैफियत पहा. सगळे ह्या कंटाळून मी आता 28 जानेवारी पर्यंत जर नाही हे पूर्ण झालं तर 28 फेब्रुवारी पर्यंत जर हे प्रकरणाचा जर व्यवस्थितपणे जर हे नाही झालं तर 28 जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर मी कोणत्याही क्षणी आणि कुठेही मी आत्मदहन करणार. हे अगदी क्लिअर कट आहे. हे कुठं काय कुणाला भिडविण्यासाठी नाही किंवा काय, कारण आपण आता पूर्णपणे या संस्थाचालकाच्या चाचाला आणि पुन्हा परत मला धमकी येतो. अशी केस महाराष्ट्रामध्ये आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये कुठंच नसेल. असला संस्थाचालकाने असले म्हणजे ते पद्धत करणं अशी कुठंच नाही. तर तुम्हाला एवढं कर्जबाजारी झालो आम्ही आणि 18 वर्ष लढलो न्यायालयासोबत. न्यायालयाने आमच्यासारखा निकाल दिला. 18 वर्षाच्या काळामध्ये लेकरं मोठे केले, त्यांना शिक्षण देण्यासाठी आम्ही DCC बँकेचं कर्ज घेतलं शेतीवर. 14-15 लाख रुपये कर्ज घेतलं, लेकरं शिकवले. आणि आता बरं न्यायालयानं निकाल दिला, न्यायालयाचा अवमान करत आहे ती लोक. त्याच्यामुळं मला सुद्धा म्हणजे जगण्याची उमेदच राहिली नाही. आणि कधी जर माझ्या संसारामध्ये जर असं काही बरं वाईट झालं तर खरं हेच लोक कारण. बोरीसावरगावच्या शिवारामध्ये वस्तीशाळा शिक्षिकेने केली आत्महत्या. केज तालुक्यातील जवळबन येथे वस्तीशाळा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या राजश्री व्यंकट मुंडे वय वर्षे 40 यांनी बोरीसावरगावच्या शिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजश्री मुंडे या कौडगाव येथील रहिवासी होत्या. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण आणखी समजू शकलेलं नाही. शेतामध्ये गाळ टाकत असताना रात्रीच्या अंधारामध्ये टिप्परने चिरडून मरण पावलेल्या सर्जेराव धपाटे व बंटी धपाटे यांच्या कुटुंबियांची अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव अडसकर यांनी भेट घेऊन सांत्वन केलं आहे. भाटुंबा येथील या घटनेने धपाटे यांच्या कुटुंबियावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे. केज तालुक्यातील सोनीजवळा जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वयंशासन दिन नुकताच संपन्न झाला आहे. 1ली ते 7वी पर्यंत वर्ग असलेल्या या शाळेतील 7वीच्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना शिक्षक होऊन शिकवले. शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर, तसेच दौंड सर, वडणे सर, सांगळे सर, सावंत सर, अंधारे सर, गुंड सर व नवले मॅडम यांनी 7वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केलं आहे. या स्वयंशासन दिनामुळे 7वीच्या वर्गातील 1 दिवसाचे गुरुजी झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पहा याबाबतची काही क्षणचित्र. तिचा स्कूल डे आपण साजरा केलेला आहे सकाळपासून. तर त्याच्यात तुम्हाला काय शिक्षक म्हणून तुम्ही जे आज काम केलंय त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळा असा काय काय अनुभव आला, त्यातल्या प्रतिक्रिया प्रत्येकाने एक जणांना या ठिकाणी मांडायच्या आहेत. पहिल्यांदा माझे नाव आहे रोहिणी. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते आणि 7वीत आहे म्हणून आज आमचा स्कूल डे होता. त्याबद्दल मला शिक्षक झाल्यावर काय काय अनुभव आले मी ते तुम्हाला सांगणार आहे. आणि मला शिक्षक बनण्याची पुरी भविष्यात शिक्षक बनू शकेल नाही बनू शकेल, पण मला आज ती संधी मिळाली आणि मी त्या संधीचं सोनं केलं. मी काही मुलांना शिकवले. काही मुलं चंचल होते, काही मुलं खूप हुशार होते आणि काही मुलांना 1दा-2दा सांगितलं तरी येत नव्हतं आणि काही मुलांना 4दा सांगितलं तरी येत नव्हतं. मी त्यांना गृहपाठ दिला, गणित दिले आणि त्यांना घरून करून आणायला सांगितले. आणि एवढे बोलते. अशा प्रकारे मी दिवसभर हे अनुभव घेतले. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पूजा दशरथ चौरे. मी आता 7वी शिकत. आज मला शिक्षक बनण्याचा अनुभव आलाय की शिक्षक कसे असे वर्ग सांभाळत असतात. काही मुलं खोडकर असतात तर काही मुले हुशार असतात. पण असं जर खोडकर आपण घरी 2-3 लेकराला सांभाळू शकत नाहीत, पण सर असे की सगळ्या शाळेला सांभाळत असतात आणि ते त्यांना ज्ञान सगळे देतात. एवढे
एवढे बोलून माझे 2 शब्द संपते. जय हिंद. आपण पाहत आहात न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. मी संतोष रोकडे. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्यासमोर आहेत अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबन या जिल्हा परिषद सर्कलचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य मंचकराव मोहनराव जाधव पाटील यांची एक विशेष मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे. माजी आमदार, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांचे आपण बंधू आहात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीचे गटनेते आहात, जिल्हा परिषद सदस्य आहात. तर साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावे. आमचे नेते पाटील साहेब एक दूरदृष्टी असलेले नेता आहे. तळागाळातून काम करण्याची पाटील साहेबांची जी ही आहे, त्याचप्रमाणे आम्हालाही एक त्यांची दूरदृष्टी आदर्श ठेवून आम्ही कामं करतो. आम्ही बेफिकर आहोत साहेब. आम्हाला जनता यावेळेस आमच्या नेत्याला निवडून देणार म्हणजे निवडून देणार. आमच्या कामात विकासच आहे सर तसं आमचं. तुम्ही मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक गावामध्ये पाटील साहेबांनं एक सार्वजनिक काम केलेलं आहेच. शाळे, आमच्या संस्था आहेत, कारखाना आहे. कारखान्याच्या माध्यमातून आज अहमदपूर तालुका पश्चिम महाराष्ट्राच्या लेवलला गेला आहे. आमचा दुष्काळी तालुका अहमदपूर तालुका. हे पाटील साहेबाची आमच्या नेत्याची दूरदृष्टी, कारखानामुळं आणि जाधवसाहेबाच्या पुण्याईमुळं आज दणदणून झाले अहमदपूर तालुक्यात. आणि लोकाला आज कारखान्याच्या माध्यमातून, ऊसाच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ झाली. लोकाला भरपूर काम मिळालं. संस्थेच्या माध्यमातून म्हणा, कॉलेजच्या माध्यमातून गावाचा विकास झाला. आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें, जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं.